नमस्कार, मी शीघ्रताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी पालक पनीर बनवलेला आहे आणि खूप साध्या सोप्या पद्धतीत पण अतिशय चविष्ट पालक पनीर होतो आणि सोबत फुलक्या आणि घरच्या घरी जिरा राईस बनवलेला आहे। तर पहा, मी ते एक जोडी पालक घेतलेला आहे आणि पालकची पानं घेऊन सोबत थोडे देठही ठेवलेले आहेत आणि पूर्ण एक जोडी घेतलेली आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून हा 2 ते 3 मिनिटासाठी वाफवून घेतलेला आहे आणि वाफवून घेतला की लगेच थंड पाण्यामध्ये घालून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे, म्हणजे त्याचा कलर छान हिरवागार राहतो। आता एका कढईमध्ये तेल घालून जिरे घातलेले आहेत आणि कांदा, 1-2 कांदे कापून असा फ्राय करून घेतलेला आहे आणि आलं, लसूण आणि थोडंसं मीठ घालून मी वाटण 1 चमचा घातलेला आहे। ते थोडंसं परतलं की लगेच एक मोठा टोमॅटो घातलेला आहे। टोमॅटो परतला की त्यामध्ये 1 चमचा मीठ घातलेला आहे, म्हणजे टोमॅटो लगेच आपला स्मॅश होतो आणि 2-3 मिनिटाची वाफ दिलेली आहे। आता गरम मसाला, हळद आणि धनेपूड आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घाला यामध्ये। तर मी आता इथे घरचं लाल तिखट घातलेलं आहे आणि वरून आपण काश्मीरी लाल मिरचीचा तडकाही देणार आहोत। तर इथे 2 चमचे मी मिरची पावडर घातलेली आहे आणि पहा, याप्रमाणे ग्रेव्ही तयार केलेली आहे। आता वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे, टोमॅटो आपला चांगला स्मॅश झालेला आहे। त्या स्टेपला आपल्याला ही ग्रेव्ही आहे ती घालून घ्यायची आहे आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। आणि आता पालक आपला ऑलरेडी शिजला गेलेला आहे, तर आपल्याला हे मसाल्यांमध्ये हलकंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि पाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये ॲड करा। आता मी थोडंसं जे भांड्यामध्ये आपण प्युरी केलेली होती तेच भांडं इसळून मी थोडंसं पाणी त्यामध्ये घालून घेते आणि एक उकळी आणली की आपण यामध्ये लगेच कच्चं पनीर आहे ते घालून घेऊ आणि मी कच्चं पनीरच घालणार आहे। तुम्ही हवं तर थोडंसं फ्राय करूनही घालू शकता, पण असं सुद्धा अतिशय टेस्टी पनीर लागतं आणि थोडंसं मी क्रश करूनही घालत आहे, म्हणजे ग्रेव्हीला एक प्रकारचा स्वाद येतो आणि पीस खाण्याच्या सोबत ग्रेव्हीमध्ये हा असा क्रश केलेला पनीर अतिशय सुपर लागतो आणि एक ग्रेव्हीला वेगळी अशी टेस्ट येते। आणि हे 200 ग्रॅम पनीर आहे आणि मोठड असे मी पनीरचे काप करून घेतलेले आहेत आणि थोडेसे क्रश करून घातलेले आहेत आणि पहा, या पद्धतीने आता मी साईडला उतरवून ठेवलेली आहे भाजी। आणि आता आपण इथे एक छोटासा पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये बटर आणि 1 चमचा तूप घातलेला आहे। आपण जो वरून तडका देणार आहोत तो बटरचा आणि तुपाचा देणार आहोत। पालक पनीरमध्ये काजूची पेस्ट किंवा फ्रेश क्रीम न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीत पण अतिशय टेस्टी ही भाजी होते। तर लगेच आता यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर आणि कस्तुरी मेथी घातलेली आहे आणि असा गरम गरम तडका आपण या भाजीवर देणार आहोत। यामुळे बटरचा आणि तुपाचा अतिशय सुंदर फ्लेवर भाजीला उतरतो आणि कस्तुरी मेथीला तर आंगचाच असा एक सुगंध असतो आणि त्यामुळे ही भाजी आहे ती अतिशय स्वादिष्ट होते। तर आपली ही पालक पनीर तयार झालेली आहे आणि सोबत आपण जिरा राईस, बासमती लॉंग राईस असतो तो शिजवून घेऊन वरून असा जिरे आणि कोथिंबीरीचा तडका दिलेला आहे। हा जिरा राईस आणि अशा ह्या फुलक्या यासोबत ही भाजी अतिशय टेस्टी लागते। अगदी रेस्टॉरंटसारखीच या भाजीची चव झालेली आहे। नक्की करून पहा। रेसिपी कशी झाली आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा। लाईक शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।